अहो, तुम्ही अजून काय झोपलात? आपल्याला लवकर जायचंय. पुन्हा ट्रॅफिक लागले की मग उशीर होईल. अगं का घाई करतेस? पुण्याहून सातारा 3 तासावर, त्यात मी ड्राईव्ह करणार म्हणजे 2 तास. तू मुलांना उठव, तोपर्यंत मी अजून तासभर झोपतो. असं काय करता? मी मुलांचा आवरून नाश्ता कधी बनवू? तुम्ही तेवढं मुलांचा आवरा, मी तोपर्यंत नाश्ता बनवते. शिवांजली, मी गेल्या 1 वर्षात आज सुट्टी घेतली आहे, तेही तुझ्यासाठी. तुझ्या शाळेचं गेट टुगेदर आहे आणि त्यात तुझा सत्कार पण आहे म्हणे. कशासाठी सत्कार करतायत देव जाणे. हां, घर कसं आवरायचं यासाठी सत्कार ठेवला असेल, नाहीतर नवऱ्यावर प्रत्येक गोष्टीसाठी कसं डिपेंड राहायचं यासाठी असेल. तेवढं एकच काम उत्तम करू शकतेस तू, बाकी सगळा शंख आहे. काय हे शिवा, साडी वगैरे कोण नेसतं ग गेट टुगेदरला? इतके छान ड्रेसेस मी तुला घेऊन दिलेत, त्यातला घालायचा? साध्या खेडेगावातल्या शाळेत मी शिकले. तिथले गेट टुगेदर आहे, तिथे साडीच शोभून दिसते. तुमच्या ऑफिसच्या पार्टीत ड्रेस घालते ना? झालं तर तेवढं तरी समजतं. नशीब माझं. चला आता, उशीर झाला. साडी नेसायला अर्धा तास लावला. पण मला काय म्हणायचं आहे की या मुली एवढ्या हुशार असतात, शाळेत तर कायम पहिल्या वगैरे येतात, मग नंतर जाते कुठे यांची हुशारी? मुद्द्यावर असतात. यांची हुशारी काय फक्त पुस्तकं वाचून मार्क्स पाडण्यापुरती असते का? एक्झॅक्टली. आता माझीच बायको घे, तिला 10वीला आणि 12वीला सुद्धा माझ्यापेक्षा 10 ते 20% मार्क्स जास्त आहेत, पण सध्या माझं डोकं खाण्यात तिची हुशारी आहे फक्त. कुठलं करिअर आणि कुठलं काय. तिने घर पण सांभाळायचे आणि जॉब पण करायचा, म्हणजे तिने फक्त राबायचं. वा, छान विचार आहेत तुम्हा लोकांचे. एकदा बायकोच्या भूमिकेत जाऊन बघा, म्हणजे समजेल की शाळेत हुशार असलेली एक मुलगी तशी का झाली. तर आता 2010च्या आपल्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकावर पास झालेल्या विद्यार्थिनीला पुढे बोलूया. सौ शिवांजली गिरीश साने. कथेच्या पुढील भागासाठी माझ्या कथा शलाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.